कुठे हरवले प्रेम माझे भाग 25. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 24 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर सुरू करूया आजचा भाग. अज्जू आणि अर्णव घरी जातो. तर घरी काय काय होते ते आपण बघूया. अर्णव म्हणाला, काय गलिच्छ मुलगी आहे राव ती. प्रिया म्हणाली, अर्णव शांत हो बाळा, इतकं नसतं रे हायपर व्हायचं. अर्णव म्हणाला, मग काय करू ताई, तूच सांग ना गं. अशा काही मुलींच्या वागण्यामुळे आज सर्वच मुली चरित्रहीन बनतात. आणि मग पुरुषी मानसिकता असणाऱ्या काही गलिच्छ पुरुषांकडून माझ्या बहिणीसारख्या कितीतरी मुलींचे लचके तोडले जातात. आणि मी कसं शांत बसू गं सांग ना. आणि तो रडायला लागतो. प्रिया म्हणाली, अर्णव शांत हो बाळा, आपण तिला शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करतोय ना. आणि काही पुरुषांची मानसिकता आहे तशीच राहणार. कुणीही काहीही केलं तरी ती बदलणार असं मला वाटत नाही. म्हणून आपली सुरक्षा आपणच करूया. आता हीच बघ ना, पूर्वामते पुरुषांच्या जीवाशी खेळ करते. मग आजकाल स्त्री असो वा पुरुष, इथे मानसिकतेचा प्रश्न आहे. मानसिकता विचारात घेणे महत्त्वाचे आहे. न की पुरुष आहे वा स्त्री यावरून ठरवावे की तो गुन्हा करू शकतो आणि ती नाही. अरे, स्त्री आणि पुरुष आज दोघेही गुन्हे करतात. काही कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्याने पूर्वामतेसारख्या मुली पुरुषांना फसवू पाहत आहेत. तू शांत हो बाळा, आपण करू काही. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. अमायरा म्हणाली, अर्णव काम डाऊन यार. अज्जू म्हणाला, हो यार, तू खूप हिमतीनं काम घेतलंस बघितलं मी. नाहीतर ती इतकी गलिच्छ आहे ना की तिच्याजवळ जायला मला किळस येतो तिचा. ब्लडी बीच. अर्णव म्हणाला, मी तुम्हा दोघांसाठी काहीही करू शकतो. अज्जू, माझी ताई खुश राहावी हाच माझा प्रयत्न असेल. एक बहीण मी गमावली आहे, मात्र आता प्रियूताईला मला गमवायची हिंमत ही होणार नाही. म्हणून मी तयार आहे रात्रीच्या प्लॅनसाठी. अज्जू म्हणाला, तर प्रिया मॅडम काय असेल रात्रीचा प्लॅन. प्रिया म्हणाली, सांगते बघा. अर्णवसोबत आपण एक स्पाय कॅमेरा ठेवू आणि गुंगीचं इंजेक्शन, कारण तीसुद्धा त्याला ड्रिंकमध्येच काहीतरी घालून देईल. म्हणून आपण शत्रूला वेळच नको द्यायला. आणि दुसऱ्या टेक्निक्स वापरूया. जसे तिने ग्लास आणले, तिला मिठीत घेऊन अर्णव ते इंजेक्शन तिला देईल. प्लीज, इतकं तुला करावंच लागेल. मला माहीत आहे यार, पण प्लॅन आपल्याला सामदाम दंडभेदने खेळावंच लागेल. आणि मग ती बेशुद्ध होईल. आम्ही बाहेरच असू, तू काळजी करू नकोस. हे काम तुला खूप सावधपणे करायचे आहे. त्यामुळे आता रडायचे नाही, तर तिला रडवायचे, समजलं. कॅमेरे बसवण्याची प्लॅनिंग ती तर सहज होईल, कारण तो फ्लॅट ज्यात ती राहते सध्या तो कंपनीने देऊ केलाय. त्यामुळे अज्जू त्याची डुप्लिकेट चाबी मला दे. मी श्रीकांतसोबत जाऊन प्रत्येक अँगलने कॅमेरे बसवून घेणार आहे. असेच काही दिवस आपण तिच्यावर नजर ठेवून राहू. बघू ती काय करते. आणि अर्णव, तू ती बेशुद्ध झाली की आम्हाला कॉल कर. आम्ही तिथे काही शोधाशोध करू. बघू अज्जू विरुद्ध काही पुरावा तिथे मिळतात का. तिच्या फोन्समध्ये पासवर्ड असतील. श्रीकांत सगळं व्यवस्थित हँडल करेल. आणि हे सगळं करायला आपल्याकडे ती बेशुद्ध झाल्यापासून 3-4 तास असतील. तोपर्यंत आपण सगळे तिथून निघून येऊ. फक्त अर्णव तिथे असेल आणि तूही बेशुद्ध झाल्याचा नाटक करायचा, म्हणजे तिला संशय येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या फ्लॅटवर आपण कॅमेरे बसवून तिच्या हालचाली कॅप्चर करू. आणि तो पुरावा पोलीस स्टेशनला तिच्या विरोधी आपली मदत करेल. सगळे म्हणतात परफेक्ट आणि हसतात. प्रिया म्हणाली, चला मग आता पिझ्झा ऑर्डर करूया आणि आपल्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सेलिब्रेट करूया. अर्णव पिझ्झा ऑर्डर करतो. सगळे एन्जॉय करतात आणि थोडा आराम करतात. रात्री प्लॅनचा दुसरा टप्पा असेल. तर रात्री सगळे पूर्वामतेच्या घराकडे जायला निघतात. अर्णव एकटा कारने समोर असतो. त्याच्या मागे सगळे दुसऱ्या कारने असतात. अर्णव जाऊन तिच्या घरी पोहोचतो. बाकीचे थोडे लांब अंतरावर गाडीतच बसून असतात. सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. सोबत श्रीकांतसुद्धा असतो. अर्णव आत जातो. पूर्वामते त्याचं वेलकम करतो. त्याला आत घेते. दोघेही जाऊन काउचवर बसतात. पूर्वा म्हणाली, हॅलो सर. अर्णवसुद्धा हॅलो म्हणतो. पूर्वा म्हणाली, सर आपण काय घेणार, काय आणू आपल्यासाठी. अर्णव म्हणाला, काहीही चालेल मला. ती आत जाते. अर्णव प्रियाला मेसेज करतो. सगळं नॉर्मल आहे सध्या असं सांगतो. पूर्वा बाहेर येते. ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि पूर्वामते खूप जोरजोरात ढसाढसा रडायला लागते. अर्णव पूर्ण गोंधळून जातो. त्याला काहीच समजत नाही. प्लॅननुसार काहीच होत नसतं. तो तिला शांत करतो आणि काय झालं विचारतो. ती सर्व सांगते. असं सांगून पाण्याचे घोट घेते आणि सांगायला सुरुवात करते. पूर्वा म्हणाली, मी पूर्वामते. मी, अज्जू, अमायरा आणि मॉन्टी सगळ्यांनी सोबतच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय.
मांटी माझा बॉयफ्रेंड आहे. नाही म्हणजे होता, असू द्या, यात काहीही तथ्य नाही. हो तर तोच मॉन्टी. आधी माझ्यावर प्रेम आहे असं 2 वर्ष मला भासवून माझा शारीरिक मानसिक छळ त्याने केला. नंतर एकदा एका मुलीचा MMS बनवला. अज्जूने त्याला पकडून त्याची तक्रार केली आणि त्याला मारले. तेव्हापासून त्याचं टार्गेट अज्जू होता. त्याला अज्जूला त्रास द्यायचा नव्हता. अज्जूने त्याला सगळ्या कॉलेजसमोर मारले होते आणि त्याचा अपमान झाल्याने तो अज्जूच्या मार्गावर होता. त्याने ह्या कटात मला एक मोहरा म्हणून यूज केलंय. जेव्हा जेव्हा तो जसा जसा सांगत गेला मी करत गेले. माझ्यावर त्याचं प्रेम अजूनही आहे असं तो वेळोवेळी भासवत होता आणि अज्जूकडून मिळवलेले पैसे माझ्याकडून हिसकावून घेत होता. जे काही मी अज्जू किंवा इतर लोकांसोबत करते त्यात मी नाहीच आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तो हे सर्व करतोय. आजपर्यंत मी जे काही अज्जूसोबत केलं ते मला इच्छा नसताना करावं लागलं. याचं मला खूप वाईट वाटतंय. पण माझ्याकडे ते करण्यावाचून कुठलाही पर्याय नाही. मांटीसाठी मी माझ्या घरच्यांना खूप आधीच सोडलं आणि आता मांटी म्हणतोय त्याला प्रिया हवी. काही करून तो तिला मिळवणारच. तुम्ही आज ऑफिसमध्ये आल्याचं त्याला मी फोन करून सांगितलं आणि इथे बोलवण्याचा सुद्धा प्लॅन त्याचाच होता. पण आज मी सगळे कॅमेरे डिस्कनेक्ट करून ठेवलेत. त्यामुळे तो काहीच बघू शकणार नाही आणि आज तो पार्टीत असल्यामुळे इथे येऊही शकणार नाही. म्हणून मी हे सर्व सांगण्याचे धाडस करते आणि तुम्हाला सांगावं वाटतंय. कारण तुम्ही मला सज्जन माणूस वाटलाय. म्हणून हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे. आता यात मला तुमची मदत हवी. प्लीज तुम्ही अजितला सांगाल ना हे सर्व? मी खूप वाईट फसले हो, शारीरिक आणि मानसिकरित्या आणि ती खूप रडायला लागते. तो तिला धीर देतो आणि प्रियाला कॉल करून सर्वांना आत बोलावून घेतो. सगळे आत येतात. पूर्वामतेची अवस्था बघून सगळे शॉक होतात. अर्णव आतापर्यंत जे काही पूर्वाने सांगितले होते ते सर्व त्यांना सांगतो. सगळे आता रागात असतात. प्रिया म्हणाली, ह्या अशा मुलासाठी आईबापाला सोडून आलीस? ज्याला मायेचा आसरा नसतो ना त्यांना विचार काय असते किंमत आईवडिलांची. तुझ्यासारखी मुलगी, शी, लाज वाटते तुला बघून. अगं प्रेम केलंस तर का डोळे उघडे करून करायचे ना. तो मांटी असला नीच असेल हे मला पहिल्याच दिवशी कळलं आणि तुला 2 वर्षापासून नाही समजलं. कमाल आहे. मला सांग आता कुठे असेल तो? पूर्वा म्हणाली, पार्टीत आहे मित्रांसोबत. प्रिया म्हणाली, म्हणजे पिऊन असणार आणि त्याची शुद्ध हरपली असणार. खूप पितो ना. त्याच्या घरचा पत्ता माहीत आहे का? पूर्वा म्हणाली, हो माहीत आहे. प्रिया म्हणाली, पिऊन असला की किती तासांनी त्याला शुद्ध येते? पूर्वा म्हणाली, तो भानावर नसतोच. इनफॅक्ट त्या दिवशी तो बाहेरच असतो. प्रिया म्हणाली, ग्रेट. एक काम कर, त्याला कॉल करून हे सांग की तुझं काम तू पूर्ण केलं आहेस आणि आमच्यासोबत चल आता. त्याचा प्लॅन सक्सेस झाला हे माहिती मिळाली की तो टेन्शन घेणार नाही आणि आपल्याला वेळ मिळेल आणि तू जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करायचा नाहीस. तो फोन दे इकडे. चला सगळ्यांनी आपण सर्व पुरावे घेऊन येऊ. चला लवकर करा. गाडीत बसा चला. हरी अप गाईज. ते सगळे मांटीच्या घरी जायला निघतात. तिथे पोहोचल्यावर त्याच्या घरची एक चाबी पूर्वाकडे असतेच. प्रिया म्हणाली, तुझ्याकडे आहे का चाबी? पूर्वा म्हणाली, हो. ते मी गर्लफ्रेंड असतानाच बनवून घेतले. मला कधीही इकडे यावं लागायचं म्हणून मी ते बनवून घेतले होते. प्रिया म्हणाली, गुड. सगळे आत जातात. सगळी शोधाशोध होते. लॅपटॉप, टॅबलेट, कॅम्प्युटर, पूर्ण डाटा श्रीकांत कॉपी करतो आणि मेन डिव्हाइसमधून परमानंट डिलीट करून टाकतो. साधारण 2 तासात ते पूर्ण मोहीम फते करून पूर्वामतेच्या घरी जायला निघतात आणि तिच्या घरात जे पुरावे असतात ते प्रिया आपल्या ताब्यात घेते आणि तिचे मोबाईल कॉलिंग मेसेज सर्व ताब्यात घेते. प्रिया म्हणाली, कॉल रेकॉर्डिंग का करायचीस तू? तुझा तर जिवलग होता ना तो? पूर्वा म्हणाली, जिवलग होता पण कधीच मला त्याच्या विरोधी पुराव्यांची गरज पडेल सांगता येत नव्हतं. म्हणून मी रेकॉर्डिंग करायची. प्रिया म्हणाली, हुशार आहेस. पण ही हुशारी तू योग्य ठिकाणी लावली नाहीस. मूर्ख मुलाच्या मागे लागलीस आणि अज्जूसारख्या मुलाला फसवायला निघालीस. मी माझ्या अज्जूच्या जवळ तुझ्यासारख्या मुलीची सावलीही पडू दिली नसती. तू काय त्याचं वाकडं करणार गं? मी आधी असती ना त्या मॉन्टीला चांगला धडा शिकवला असता. पण असो, वेळ अजूनही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती आता प्रिया कुलकर्णीच्या बाजूने आहे. म्हणून आता तू आणि मॉन्टी बसा पोलीस स्टेशनच्या नसलेल्या एसीची हवा खात आणि ती हसायला लागते. तू असं नको समजूस मी तुला सोडणार आहे. कारण जरी तू त्याच्या म्हणण्यावरून हे करत असलीस किंवा तो गुन्हा लपवून नेत असलीस तरी तू समान दोषी आहेस. हाच कायदा आवडतो मला. माझ्यासोबत जे मागील काही दिवसात घडले तेव्हा मी इतकी स्ट्राँग नव्हतेच पण इतकी मूर्खही नव्हते. चला बघताय काय? तुम्ही सगळे चला हिला घेऊन.
वरात काढायची, नवरी नवरदेवाची आजच. शुभ काम में देरी कैसी. जे होईल इथून पुढं सस्यांग बघेल. मी त्याला पूर्वकल्पना दिलीच आहे म्हणा. बाकी तिथं जाऊन पाहू. कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना. मी कुणाला बोलू दिलं नाही वगैरे वगैरे असेही तरी तुम्ही लोक बोलूनही काय करणार. सगळं तर मीच केलं ना. आणि सगळे हसतात. पूर्वा रडत असते. प्रिया म्हणाली, ऐ इथं बसून रडण्यात काहीच फायदा नाही. मी जितकी मृदू तितकीच कठोर आहे, कळलं. आपल्या संविधानासारखी स्वरूप बघून माझे रूप दाखवते. चल उठ, नाटक कमी कर. तू आम्हाला सर्व सांगशील आणि आम्ही सोडू काय तुला. असं कधीच होणार नाही. तू सांगून आमची मदत केलीस, पण म्हणून चुकीला माफी कधीच नाही. चला सगळे पोलीस स्टेशनला. सगळे तिथे पोचतात. ससेंगला प्रिया घडलेली घटना सांगते. ससेंग म्हणाला, इतकं सर्व तू एकटीने. आणि तो शॉक असतो. प्रिया म्हणाली, नाही रे, सर्वांनी मिळून. आणि हसते. ससेंग म्हणाला, ग्रेट यार. राऊत त्या मांटीला लगेच ताब्यात घ्या. पूर्वा मॅडम सांगा पत्ता, नवरदेवाला आणायचाय. ती पत्ता सांगते. त्याला आणून ताब्यात घेतलं जातं आणि सगळे पुरावे ताब्यात घ्या. खूप कॉन्फिडेन्शियल आहेत. 24 तासाच्या आत त्यांना आपण न्यायालयात हजर करणार. म्हणजे आता यांचं लग्न उद्याच शक्य आहे. चला मॅडमला पालखीत कोठडीत घ्या. कॉन्स्टेबल लक्ष्मी. सस्यांग म्हणाला, मस्त. काय सोपं केलंय माझं तुम्हा सर्वांनी. माझं UP केस सॉल्व्ह झालं की लगेच येतो भेटायला. फॅमिली टूर जाऊ. मला अमायरासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचे आहे. सगळे प्लीज थांबता का बाहेर. सगळे बाहेर जातात. सस्यांग म्हणाला, रागावलीस का गं माझ्यावर. अगं मला कामच असं असतं ना की बोलायला वेळच नसतो गं. पण हा 14 फेब्रुवारीचा लक्षात आहे माझ्या. तेव्हा मी कसलाच बहाणा करणार नाही. पक्का प्रॉमिस. अमायरा म्हणाली, इट्स ओके ना ॲमिस. आय एम वेटिंग फॉर 14 फेब्रुवारी. सस्यांग म्हणाला, थँक्स अम्मो. आणि ते दोघे बाहेर येतात. प्रिया म्हणाली, काय रे, अजून काही सुगावा लागलाच नाही का UP केसबाबत. सस्यांग म्हणाला, नाही ना गं प्रिया. प्रिया म्हणाली, मग ज्या एरियामध्ये इतक्यात गुन्ह्याच्या जास्त केसेस होत असतील तिथं बघा काही मिळतंय का. सस्यांग म्हणाला, ऑलरेडी केलंय सुरू. म्हणजे होतंय एक्झिक्यूट. बघू आता. मलाही वाटतं काही मिळेल तिथून. सांगतो मी तुला तसं. तू आता तुझ्या स्टडीवर फोकस कर. 3-4 महिन्यात पूर्वपरीक्षा येईलच. सांगतोच मी नंतर नोटिफिकेशन आलं की. ओके. चला, मला काही रिपोर्ट करायचं आहे. UP ब्रँचला या तुम्ही. वन्स अगेन थँक्स टू ऑल. सगळे म्हणतात, बाय सस्यांग, टेक केअर. सगळे घरी जायला निघतात. अज्जू सर्वांना घरी सोडतो. अज्जू म्हणाला, प्रिया काळजी घे गं. आज खूप काम केलंस. काळजी घे. ओके. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि घरी जायला निघतो. अर्णव म्हणाला, अज्जूला हो म्हणलीस का गं ताई. प्रिया म्हणाली, हो. आणि ती लाजत असते. अर्णव म्हणाला, मी देवाकडे हेच मागितलं होतं बघ, लवकर तुम्हा दोघांना भेटव म्हणून. ऐकलं माझ्या देवानं. गणपती बाप्पा मोरया. ताई तुला बरं आहे ना. थांब, टॅबलेट घेऊन झोप. मी तुझं डोकं मालिश करून देतो. तुला छान झोप येईल. तो तिला टॅबलेट देतो आणि छान मालिश करून देतो. ती शांत झोपलेली बघून तोही झोपतो. तिकडे अज्जू घरी सर्व सांगतो. आई बाबा प्रियाचं कौतुक करतात. बाबा 4 दिवसांनी घरी आले असतात. त्यांना कळतात, शॉक होतात आणि चांगलं झालं म्हणून देवाला हात जोडतात. प्रिया पटवर्धन घराण्याला परफेक्ट सून शोभेल म्हणून खुश असतात. आई म्हणाली, खरंच आपला अज्जू नशीबवान आहे. बाबा म्हणाले, हो ना बेटा, तिला खूप खुश ठेव. अज्जू म्हणाला, हो बाबा. इकडे अमायरा आता 14 फेब्रुवारीच्या स्वप्नात हरवते. अमायरा म्हणाली, काय देणार असेल हा ॲमिस. लव यू यार. कधी कधी बोलते तुला असं झालंय. श्रेयस म्हणाला, बोलशील ना, येऊ दे 14 फेब्रुवारी. अमायरा म्हणाली, चावट. श्रेयस म्हणाला, गुड नाईट दिदू. अमायरा म्हणाली, गुड नाईट चॅम्प. दोघेही झोपून जातात. सस्यांग त्याच्या केसमध्ये गुंतलेला असतो. रात्री अपरात्री काम करावं लागतं त्याला. अमायरासोबत जास्त बोलणंही होत नाही. आता आपण बघू काही दिवसांनी काय होते. तर भेटू लगेच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.